श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, बऱ्याच जणांना फुलकोबीची भाजी आवडत नाही, तर त्यापासून आहे ना आपण अशा प्रकारचा जर नवीन नाश्ता बनवला तर जे कोणी ही भाजी खात नाही ते देखील आवडीने खातील। तर माझं सुद्धा तसंच आहे, मला आहे ना फुलकोबी ही भाजी जास्त काही आवडत नाही, पण म्हटलं चला आज नवीन पद्धत त्याची बनवून बघूया, म्हणजे कमीत कमी तोंडाला चव तर येईल। तर त्याची अशी रेसिपी बनवली तर अगदी मस्त तोंडाला चव तर आलीच, परंतु मस्त प्रकारे एक वेळचं जेवणही होऊन गेलं, इतकं छान अशी याची रेसिपी बनते। तर मस्त असं फुलकोबी मी किसून घेतलं आहे किसणीच्या साहाय्याने, आणि त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकली, मीठ आणि जिरे, लाल तिखट, धणे पावडर, हळद हे सर्व टाकून घेतले त्याच्यामध्ये। आणि आता त्याचं मस्त आपल्याला ते मिश्रण बनवून घ्यायचं आहे, पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हलवून झाल्यानंतर मी थोडंसं त्याच्यामध्ये मॉझरेला चीज जे असतं ते पण टाकून घेतलं आहे, म्हणजे त्याने ना मस्त असं अजून नवीन प्रकारचं असं पराठा याचा तयार होईल म्हटलं। आणि मस्त असं ते जी चीज स्प्रेड होते ना छान, तर खायला पण छान लागतं। तर त्यानंतर आपलं जे साधं पीठ आहे ना, गव्हाचं पीठ, ते भिजून घेतलेलं आहे। आपण जसं गव्हाचं पोळ्यांसाठीचं पीठ भिजवतो त्याच पद्धतीने पीठ भिजून घेतलेलं आहे। थोडंसं हे निबर मळलेलं होतं आणि ते भिजून म्हणजे अगोदर आपण हे स्टफिंग करायच्या अगोदर भिजून ठेवायचं, म्हणजे छान प्रकारे ते भिजलं जातं। तर अशा पद्धतीने पीठ भिजवल्यानंतर आता मी त्याचे पराठे लाटून घेते। तर मी ना 2 चपात्यांचे पराठे लाटते, कारण मध्ये जर आपण ते भरलं ना तर ते जास्त फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे मी असंच पद्धतीने पराठे बनवते। तर अशा पद्धतीने मी चपाती लाटून घेतली आणि त्याच्यामध्ये आता हे स्टफिंग जे आहे ते भरत आहे। ते व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे, थोडं थोडं भरायचं आहे, 2-1 चमचे इतकं। ते सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे आणि वरतून पुन्हा चपाती त्याला लावून घ्यायची आणि मस्त आपली जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचे। एकीकडे तवा तापतच ठेवलेला आहे। तर अतिशय मस्त असे याचे पराठे बनतात, इतकी सुंदर चव लागते ना याची। आणि फुलकोबी खाण्याचे ज्यांना आवडत नसेल ना ते देखील अशा पद्धतीचा पराठा बनवून खाऊ शकते। माझी चपाती लाटण्याची पद्धत बघा, मी याच पद्धतीने चपात्या लाटते, अशा पटकन असे जास्त वेळेस मला म्हणजे चपाती उचलायची पण गरज पडत नाही। एकदा लाटणं ठेवलं पोळीवरती का ते असं फिरवत फिरवत चालायचं, मस्त अशा प्रकारे मी लाटून घेते। चपातीच्या वेळेस तर अजिबात, आता तरी थोडंसं लाटणं उचलावं लागलं, पण चपातीच्या वेळेस तर अजिबात उचलत नाही। मस्त असे आता इथे पराठे लाटून घेतले आणि त्यानंतर आता मी ते मस्त भाजून घेते। तर गरमागरम अशा पद्धतीचे जर पराठे बनवून खाल्ले तर अतिशय छान लागतात आणि एक वेळचं जेवण तर सहज याच्यामध्ये होऊन जातं। अगदी मस्त असे पराठे इथे तयार झाले, गरमागरम जर खायला दिली कोणाला अगदी मस्त, म्हणजे एकदा बनवल्यानंतर समोरचं सुद्धा तुम्हाला सांगेल की अजून बनवा म्हणून। इतके सुंदर असे पराठे होते आणि पाहुण्यांसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता। इतके सुंदर असे मस्त पराठे आपले तयार झाले। तर अशाच प्रकारचे मी बाकीचे देखील पराठे लाटून घेते। तर मैत्रिणींनो, प्रत्येकाचं असतंच की ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही, परंतु कोणत्याही भाजीचे असे नवनवीन प्रकार जर बनवून खाल्ले ना तर न आवडणारं देखील आवडीने खातो। इतकी सुंदर असे आपले म्हणजे रेसिपी तयार होते। अशा नवनवीन जर रेसिपी तुम्ही खाल्ल्या आणि बाकीच्यांनाही खाऊ घातलं तर समोरच्याचंही मन भरतं आणि आपलंही मन भरतं आणि ती भाजी वाया देखील जात नाही। नाहीतर मग ती वस्तू आवडत नाही, एकाला जरी घरामध्ये ती भाजी आवडली नाही तर आपण ती तशीच ठेवतो की नको, बनवायचं म्हटलं ना की नको, याला आवडत नाही की त्याला आवडत नाही, म्हणून ती भाजी ना तशीच फ्रीजमध्ये मागेच राहून जाते, कधी कधी ती फेकल्याही जाते। परंतु तिचा जर असं वेगवेगळ्या पद्धतीने जर वापर केला ना तर नक्कीच म्हणजे ती भाजी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये सगळ्यांच्याच पोटामध्ये जाते। तसं बघितलं तर सगळ्याच भाज्या आपल्या शरीरामध्ये गेल्याच पाहिजे, परंतु प्रत्येकाची आवड निवड असते, त्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून जर खाल्ले तर नक्कीच म्हणजे सगळ्याच भाज्या आपल्या पोटामध्ये जाऊ शकतात आणि नक्कीच आवडीने देखील खातील सर्वजण। तर बघा, मस्त असे आपले गरमागरम पराठे तयार झाले। ते सर्वांनी पराठे खायला तर कशी वाटले आपले फ्लावरचे गरमागरम पराठे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि प्लीज व्हिडिओ बघून पुढे न जाता माझ्या चॅनलला सर्व नवनवीनच रेसिपी असतात, त्यामुळे त्या बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सर्वांना।